मैथिली शरण गुप्त यांची विचारलो की मर्त्य हो न मृत्यू से डरो कभी ही कविता अत्यंत प्रेरणादायक, प्रभावी, त्याग, परोपकार, सहानुभूती यांचे मूल सांगणारी आहे. खाली या कवितेचे मराठीत रसग्रहण दिलेले आहे. ही कविता माणसाच्या जीवनातील सर्वोच्च मूल्यांची शिकवण देणारी आहे. मैथिली शरण गुप्त मृत्यूला न घाबरता जगण्यासाठी नव्हे तर इतरांसाठी मरावं असे म्हणतात. हे कवितेचे मुख्य सूत्र आहे. कवी म्हणतो, मृत्यू अटळ आहे, पण जर मरण आलंच तर ते असं असावं की लोक कायम लक्षात ठेवतील. केवळ स्वतःसाठी जगणं ही पशु प्रवृत्ती आहे, पण इतरांसाठी जगणं, त्याग करणं हीच खरी मानवता आहे. कवीने उदाहरण देत हे अधिक स्पष्ट केले आहे. रंतीदेव उपाशी असताना सुद्धा अन्नदान करतो. दधीची आपल्या हाडांचा त्याग करतो. कर्ण आपले अंगचर्माचेही दान देतो. ही सगळी उदाहरणे असे दाखवतात की अनित्य शरीरासाठी अनादि आत्मा का घाबरावा. हे त्यागमूल्य मानवी जीवनाचे सार आहे. कवी पुढे बुद्धाची करुणा, विनम्रता, परोपकार यांचा गौरव करतो आणि सांगतो की हीच खरी संपत्ती आहे. सहानुभूती ही खरी संपत्ती आहे. कवितेचा शेवटचा भाग मानवतेच्या एकतेवर भाष्य करतो. मनुष्य मात्र बंधू आहे हा खरा विवेक आहे. जरी वेगळे भौतिक परिणाम आणि स्थिती असतील तरी अंतरात्म्याने आपण सगळे एक आहोत हे वेदांचं तत्वज्ञान आहे. अंततः कवी असे सांगतो की धैर्याने, सहकार्याने, एकोप्याने मार्गक्रमण करा. विघ्ने आली तर त्यांना सामोरे जा. आपले पंथ वेगळे असतील तरी ध्येय एकच असावं.